माझ्या तपाचा त्यागाचा अर्थ होईल, तो पुढचा विषय आहे. घ्यायचं 1 महिना एक होऊ द्या. आषाढी पौर्णिमा ते पुढची अश्विन येणारी कोणती पौर्णिमा असते? अश्विन भाद्रपद, बरोबर आहे का? श्रावण पौर्णिमा. तर श्रावण पौर्णिमेपर्यंत वाचन करू आणि त्यानंतर परत आपल्याला जे काही हे घ्यायचंय 1 महिन्यात मला चांगलं वातावरण वगैरे चांगलं समजेल, कोण कसं किती कुठे कसं वगैरे वगैरे. ओके. हाँ वो भी समझ में आएगा, कोई बात नहीं. हाँ, तर असो असित मुनीचे आगमन देखील पाहिलं, महामायेचा मृत्यू देखील आपण काल बघितला, सिद्धार्थाचं बालपण देखील आणि शिक्षण देखील या ठिकाणी बघितलं. आता आपण सुरुवातीची लक्षणे बघूया. सुरुवातीची लक्षणे बघण्या अगोदर आपण सामुदायिक पंचशील ग्रहण करू. म्हणा सर्वांनी साधू 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 म्हणा. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुवटिमानो भगवतो सावक संघो संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा सर्वांनी म्हणायचे मोठ्याने. यमहं वदामि तं वदेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि.
तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं सम्पूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि शूरामेण मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा प्रमादेन शीलं सम्पादित साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। ठीक आहे, सामुदायिक आपण ध्यान साधना घेऊया। सर्वांनी पाठ सरळ करून बसायचे, एकदम पाठ स्ट्रेट। हॅलो 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 हॅलो। सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत। क्लोज युअर आयज। डोळे बंद करा, पाठ सरळ ठेवा आणि तुमच्या मांडीवरती डावा हात, त्यावरती उजवा हात ठेवायचा आहे। एकदम पाठ स्ट्रेट, मान देखील तुमची स्ट्रेट। येणारा श्वास येत आहे, जाणारा श्वास जात आहे। येणारा श्वास येत आहे, जाणारा श्वास जात आहे। असं लक्षपूर्वक बघायचं, बिलकुल हलायचं नाही, बिलकुल बोलायचं नाही, बिलकुल डुलायचं नाही। एकदम शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने, ध्यानाग्र चित्ताने, संतुलित मनाने येणारा श्वास येत आहे, जाणारा श्वास जात आहे। लक्षपूर्वक श्वासाकडे बघत राहायचे। येणारा श्वास म्हणजे आना आणि बाहेर जाणारा श्वास म्हणजे अपान किंवा पाना। यालाच आपण पाली भाषेमध्ये आनापानसती असे म्हणतो। आनापानसती, आना येणारा श्वास, पाना म्हणजे बाहेर जाणारा श्वास। या क्रियेला लक्षपूर्वक बघत राहणे, पाहत राहणे, जाणत राहणे, त्याला आपण आनापानसती असे म्हणतो, आनापान स्मृती असे म्हणतो। आणि या साधनेच्या बलावर आपण आपल्या मनाला एकाग्र करू शकतो, आपण आपल्या चित्ताला ध्यानाग्र करू शकतो, आपण आपल्या मनाला शुद्ध करू शकतो, आपण आपल्या चित्ताला पवित्र करू शकतो। एवढी महत्त्वाची
ही ध्यान साधना पद्धत आहे. लक्षपूर्वक जाणत राहायचे, न हलता डुलता, बिलकुल एका पाठ स्ट्रेट, मान पण स्ट्रेट, डोळे गच्च बंद, फक्त आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचे. श्वास येत आहे, उंच श्वास येत आहे, उंच श्वास मी सोडत आहे, दीर्घ श्वास येत आहे, दीर्घ श्वास मी सोडत आहे, लघु श्वास मी घेत आहे, लघु श्वास मी सोडत आहे. या क्रियेला जाणत राहणे त्याचा मान आनापानसती असं म्हणतो. आनापान मेडिटेशन म्हणतो, आनापान साधना म्हणतो. भगवान बुद्धाने देखील लगातार 6 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी देखील बुद्धत्व प्राप्तीसाठी आनापानसतीचा अभ्यास केला होता. आणि बुद्धाने देखील आनापानसतीच्या माध्यमातूनच बुद्धत्व प्राप्त केलं होतं. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्षपूर्वक पाहत जाणत श्वासाचा अनुभव घेत बुद्धाचं मन एवढं एकाग्र झालं होतं, तीक्ष्ण झालं होतं, क्षिप्र झालं होतं, शुद्ध झालं होतं. या एकाग्रतेच्या बळावरी बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केलं. म्हणून आनापानसतीला बौद्ध धर्मामध्ये ध्यान साधनेच्या प्रकारामध्ये प्रथम आणि महत्त्वाचं स्थान आहे. म्हणूनच आपण विपश्यना करताना देखील प्रथमता सर्वात पहिले आनापानसतीचा अभ्यास करत असतो.
म्हणा साधू साधू साधू. हॅलो 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 हॅलो. हे माईक बदलत नाही ना. मंगल हो सुखी हो. चला बघा, ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. कोणता आपण चॅप्टर बघणार आहोत? सुरुवातीची लक्षणे. आपण काल काय बघितलं? महामायेचा मृत्यू बघितला. महामायेचा मृत्यू सिद्धार्थ हा किती दिवसाचा होता तेव्हा झाला? 7 दिवसाचा होता त्यावेळेस झाला. 7 दिवसाचा होता म्हणजे तो किती तासाचा होता? एका दिवसामध्ये 24 तास असतात, तर 7 दिवसामध्ये 24 × 7 168 तास होतात. म्हणजे केवळ आणि केवळ फक्त 168 तासच तो आपल्या आईच्या सहवासामध्ये राहिला आणि 168 तासाच्या नंतर महामाया सिद्धार्थाला सोडून गेली. बघितलं आपण? महामाया वारली त्यावेळेस सिद्धार्थ किती दिवसाचा होता? 7 दिवसाचा होता. सिद्धार्थाच्या जन्मानंतर महामाया कितव्या दिवशी सोडून गेली? समजतंय ना? दोन्ही पण एकच आहे. बालपण आणि शिक्षण, त्यामध्ये त्याचे प्रारंभीचे गुरु कोण होते? एकूण 8 ब्राह्मण होते, बरोबर आहे. दुसरे गुरु कोण होते? सब्बमित होते. ते कोणत्या देशातील होते? उदिच्च देशातील थोर कुळातील होते. आणि त्यानंतर आलार कालामाचा शिष्य भारद्वाज यांच्याकडून देखील त्यांनी कशाची शिकवण घेतली? ध्यानधारणेची शिकवण घेतली. शिकवण म्हणजे काय? ट्युशन. आजही ट्युशनला मराठीमध्ये काय म्हणतात? शिकवणच म्हणतात. असो, सुरुवातीची लक्षणे. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे, त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या पित्याच्या हातून होऊ नये याची शुद्धोधन पूर्णपणे काळजी घेत होता. सिद्धार्थ हा दयाशील जन्मताच त्या प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे. एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले. हे दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते.
त्याच्यामध्ये मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमीन नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला युद्धविद्येचे आणि इतर शस्त्र चालविण्याचे शिक्षण मिळाले होते, परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघांची भीती वाटते का? तेव्हा तो उत्तर दे, मला माहित आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तोय. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. बघा, सुरुवातीची लक्षणे म्हणजे काय? हा लहानपणापासून बालक हुशार होता, कुशाग्र होता, तीक्ष्ण होता, क्षिप्र होता, विद्वान होता. एखाद्या लहान मुलाला लहानपणी बरीच चांगली समज येते. तो आईला पण चांगलं ओळखतो, जाणतो, समजतो. आपण काय करतो आहोत त्याला गरिबीचे चटके बसतात, श्रीमंतीचे चटके बसतात, सगळेच चटके बसतात, उन्हाचे चटके बसतात. आणि ज्यावेळेस मुलाला समजायला लागतं, तो हुशार असतो, मग तो गणितामध्ये असेल किंवा कोणत्याही बाबतीमध्ये असेल, मुलगा हुशार ज्यावेळेस दिसायला लागतो तर असं वाटतं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसणं म्हणजे काय? चांगले लक्षण आहेत. मला अगोदर लहान होतो मी त्यावेळेस मला समजायचंच नाही नेमकं मुलांचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय. नंतर मला वाचन केल्यानंतर असं समजलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे मुलगा हा हुशार असण्याचे लक्षण आई वडिलांना दिसणं, त्याला आपण म्हणतो मुलाचे पाय पाळण्यात दिसणे. मग हेच लक्षण शुद्धोधनाला देखील दिसू लागले, सब्बमित्ताला देखील दिसू लागले. हेच हुशारीचे लक्षण आपल्या मावशी म्हणजेच आई म्हणजेच महाप्रजापती गौतमीला देखील दिसू लागले. आणि त्यांना वाटलं की हा कोणी साधारण माणूस नाही, साधारण मुलगा नाही, तर हा दिव्य मुलगा आहे. हा एक बोधिसत्वाचा अंश आहे, बोधिसत्वाचं लक्षण आहे. आणि हा काही असा ढ राहणारा मुलगा नाही, जलद गतीने शिकणारा मुलगा आहे. बघा, कधी कधी 5वीच्या वर्गामध्ये असलेला मुलगा देखील 10वी 12वीचे प्रश्न सोडवण्यास समर्थ असतो. आपल्या गाडीतला माईक आणा. कधी कधी असं होतं की नाही, आपल्या पण तुमच्या या कम्युनिटीमध्ये तुम्ही पाहतच असता की असे देखील मुलं असतात की जे लहानपणापासून हुशार असतात. हे सगळे लक्षण बघत असताना त्यांना आढळलं की अरे सिद्धार्थ किती दयाळू आहे, किती प्रेमळ आहे. त्याचे मित्र त्याला म्हणतात, चला आपण वाघाला मारायला जाऊ. कशाला? नाही, राहू द्या. जर तर हा लहानपणी सिद्धार्थाला त्याचे मित्र काय म्हणायचे की आपण वाघाला मारायला जाऊ, वाघाची शिकार करू.
मग वाघाची शिकार करून ते काय करायचे, वाघनख्या घ्यायचे, कुणी वाघाची साल घ्यायचं, कुणी वाघाचे चिलखत बनवायचं, वेगळे वेगळे त्याचे ते मित्र करायचे. परंतु सिद्धार्थ मात्र तसं करायचा नाही, कारण तो प्रिय होता, प्रेमळ होता. त्याला कोणत्याही प्राण्याला इजा केल्याचं पाहवत नव्हतं. इथं ठेवून द्या. हल ज्यादा एक हो गया, वरती वरती वर पहा वर. हॅलो हॅलो. हा, तर त्याप्रमाणे सिद्धार्थाचे जे प्रथम लक्षण होते ते आपण आपल्या मुलांना देखील शिकवले पाहिजे, की लहानपणी सिद्धार्थ कोणत्याही प्राण्याला इजा करायचा नाही. बाळा, तू पण एखाद्या घराजवळ बसलेल्या कुत्र्याला मारू नको असं म्हणायचं. आपल्या घरासमोर जर एखादी गाय आली तर त्याला काठीनं मारू नको. आपल्या घराजवळ कोणी पक्षी आला तर त्याला दगडाने मारून उठवू नको, असा दयाभाव तू उत्पन्न कर. असं जर आपल्या मुलाला, असं जर आपण आपल्या मुलीला सांगू तर निश्चितच आपली मुलं देखील कशी होतील, हुशार होतील, संस्कारी होतील, समानता त्यांच्यामध्ये, प्रेम भाव दयाभाव त्यांच्यामध्ये. आणि असं आपण जर करण्यास सक्सेस झालो तर भविष्यामध्ये आपली चांगली पिढी तयार व्हायला जास्त वेळ लागणार नाही. पुढे बघा, सिद्धार्थाला वाटायचं की अरे, मी या ठिकाणी राजाचा मुलगा आहे आणि सगळे लोक काम करतात आणि मी मात्र बघतो काय कष्ट करणं आणि कष्ट करून करून दुसऱ्याने त्यांची पिळवणूक करणं, हे काय लोकांचं लक्ष नाही का? एखाद्या चांगल्या लोकांचं लक्ष नाही का? नाही. बघा, लहानपणी कितव्या वयाच्या असताना त्यांना हे विचार यायचे? 8व्या वर्षाचा असताना सिद्धार्थाला असे विचार पडायचे की अरे, एखाद्या कष्टकरी लोकांचा आपण एवढा छळ करत आहोत, एवढी पिळवणूक आपण करत आहोत, तर हे काही योग्य नाही. म्हणजे सिद्धार्थाला लहानपणापासूनच मनामध्ये विचार येत होते की मला या जगामध्ये दुःख का आहे, त्यांचं मी दुःख दूर कसं करू शकतो, त्यांना मी सुखी कसं करू शकतो, याचा लहानपणापासून सिद्धार्थ विचार करायचा. आपले मुलं काय विचार करतात? वय वर्ष 8 असताना, 2री 4थीला असताना त्यांना वाटतं गोट्या खेळू की पतंग खेळू की सायकल खेळू, आणि अशा नादामध्ये मुलं वाढत 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 14-15 वर्षाचे होतात. मग क्रिकेटच्या नादी लागतात, मग नाही ते शोक संदेह करतात आणि परिणामी आपलं जीवन बर्बाद करून घेतात. म्हणून आपण हे शिकण्यासारखं आहे. आपण लहानपणापासून आपल्या मुलाला तसे संस्कार दिले पाहिजे, आपल्या देखील मुलाला तसे संस्कार दिले पाहिजे की बघ, तुझ्या आजूबाजूला हे जे छळ पिळवणूक करणारे लोक दिसतात ना, यावर की नाही सगळ्याला असं वाटतं, सगळ्याला वाटतं मी म्हणजे लय हुशार, मी हुशार तर माझ्यासारखं हुशार कोणीच नाही. हे शिवली भक्तीची का? उभे काही पण तीर सोडतात असं वाटतं, बरोबर आहे की नाही? मी हा ज्यावेळेस नष्ट होईल आणि ज्यावेळेस अहंकार शून्य भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होईल, ममकार शून्य भाव आपल्या मनामध्ये तयार होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रगती सुरू झाली म्हणून समजा. तुला वाघांची भीती वाटते काय?
तेव्हा तो काय उत्तर द्यायचा, मला माहित आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात आहात. त्या काळामध्ये क्षत्रियांचा धर्मच काय होता, रक्षण करणे, शिकार करणे, शिकार मारणे, शिकार भाजून तळून फ्राय करून खाणे आणि धष्टपुष्ट राहणे. परंतु सिद्धार्थाला हे मात्र मुळीच आवडायचं नाही. सिद्धार्थ बिलकुल याच्या अपोज होता, सिद्धार्थ बिलकुल याच्या विरुद्ध होता. पुढे घेऊ काय, सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त असे. बघा, आईला देखील चिंता वाटते की आपण क्षत्रिय आहोत आणि आपल्या मुलाने कसं राहायला पाहिजे. अरे आपल्या मुलाने जर हिंसा केली नाही, आपल्या मुलाने जर शिकार केली नाही, तर भविष्यामध्ये माझा मुलगा मोठा होईल घरून बसण्याचे त्यांना शिकवेल, तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवेल. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. बघा, लहानपणापासून सिद्धार्थाला ध्यान धारणा करायची सवय होती. ध्यान साधना करणे म्हणजेच काय, मनाला ध्यानामध्ये बुडवणे, मनाला एकाग्र करणे, मनाला शुद्ध करणे, मनाला निर्मळ बनवणे, मनाला पवित्र बनवणे. आणि ही विद्या बालपणापासून सिद्धार्थ शिकत होता आणि स्वतःच करत नव्हता, तो आपल्या मित्रांना देखील करायला लावायचा की अरे तुम्ही देखील ध्यान करा, तुम्ही ध्यान कराल तर ध्यानावर राहाल, तुम्ही ध्यान करणार नाही तर ध्यानावर राहणार नाही. म्हणून ध्यान केलं पाहिजे. ध्यानामध्ये पावर आहे. मेडिटेशन इज मेडिसिन, मेडिटेशन इज लाईक अ मेडिकेशन. ध्यान हे कशाही पेक्षा श्रेष्ठ आहे. मेडिटेशन इज मोर पॉवरफुल दॅन नॉलेज. बरोबर आहे. म्हणून ज्ञानापेक्षा अगोदर ध्यान महत्वाचे, आणि ध्यान वाढत गेलं की ज्ञान देखील वाढत राहते, आणि जर ध्यान वाढत नसेल तर ज्ञान देखील वाढणार नाही. बघा, तो लहानपणी ध्यान करायचा आणि ध्यान करताना तो आपल्या मित्रांना देखील काय सांगायचा, मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत आणि सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत. याला काय म्हणतात, याला मंगल मैत्री म्हणतात. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावे आणि माझे सर्व प्राणी मात्र सुखी व्हावे. बघा, एका 8 वर्षाच्या मुलामध्ये काय विचार येतात, मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावे आणि सर्व प्राणी मात्र सुखी व्हावे. मी सुखी व्हावे, माझा परिवार सुखी व्हावा, माझं नगर कपिलवस्तू सुखी व्हावं, माझं राज्य शाक्य सुखी व्हावं, माझा अखंड जम्बूद्वीप सुखी व्हावा, अखंड विश्व सुखी व्हावं. हे विचार बाल त्या सिद्धार्थाला पडायचे. आपण देखील असे विचार अवश्य करायला पाहिजे. यालाच मंगल मैत्री म्हणतात, यालाच मेत्ता भावना असं म्हणतात, मेत्ता मेडिटेशन म्हणतात. केवळ स्वतः सुखी होऊन चालत नाही, तर आपण आपल्या आजूबाजूला जे राहतात ते देखील सुखी असायला पाहिजे. आपणच सुखी असेल आणि आपल्या आजूबाजूचे सुखी नसतील, ते दुःखी असतील, तर त्यांच्या दुःखाच्या वेदना, दुःखाचे व्हायब्रेशन ते आपल्यापर्यंत देखील पोहोचतात आणि साक्षात कमी अधिक प्रमाणामध्ये कधी आपण देखील दुःखी होऊन जातो. म्हणून मी पासून करायची सुरुवात मंगल मैत्रीची भावना कशी करतात. जर तुम्ही कधी ध्यान साधण्याला बसले तर मंगल मैत्रीची साधना कशी केली पाहिजे, अशी केली पाहिजे. मी सुखी हो, माझा परिवार सुखी हो, माझं आनंदनगर सुखी हो, माझा संपूर्ण जालना सुखी हो,
माझा महाराष्ट्र सुखी हो, माझा संपूर्ण भारत सुखी हो. मी ज्या आशिया खंडामध्ये राहतो तो सगळा आशिया खंड सुखी हो. मी ज्या जगामध्ये राहतो ते संपूर्ण विश्व सुखी हो. मी ज्या गॅलेक्सी मध्ये राहतो ते मिल्की वे गॅलेक्सी सुखी हो. आणि सगळं ब्रह्मांड सुखी हो. मी पासून तर मिल्की वे गॅलेक्सी पर्यंत, ब्रह्मांडापर्यंत, आणि परत ब्रह्मांडापासून सुरुवात करायची. सर्व ब्रह्मांड विश्व जग सुखी हो. मनाभावातून म्हणायचं, नुसतं म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही. सगळं जग सुखी हो, हे विश्वची माझे घर, असं म्हणून आपण करायला पाहिजे. माझा आशिया खंड सुखी हो, आशिया खंडातील संपूर्ण देश सुखी हो. माझा भारत देश सुजलाम सुफलाम सुखी हो. माझा महाराष्ट्र सुखी हो, महाराष्ट्रातील सर्व लोक सुखी हो. माझा जालना जिल्हा सुखी हो, जालना जिल्ह्यामध्ये आनंदनगर येतं ते देखील सुखी हो. कित्येक दुःख या आनंदनगर मध्ये आहे, दुःखाची खदखद या आनंदनगर मध्ये आहे. कित्येकाचे मन दुःखी आहेत, ते सगळे मन सुखी हो. एकामेकांचा द्वेष एकामेकांबद्दल आहे तो लवकरच बरा हो, लवकरच मानसिक आजारातून मुक्त हो. माझं आनंदनगर सुखी हो, माझे अजंता बुद्धविहार सुखी हो, माझे शिवली भंतेजी सुखी हो, माझा परिवार सुखी हो, माझे आप्तेष्ट सुखी हो, आणि नंतर मग मी सुखी हो. मला पण घ्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे तुमचे व्हायब्रेशन माझ्यापर्यंत देखील पोहोचतील आणि मी देखील मंगलमैत्री करताना माझे देखील व्हायब्रेशन पूर्ण जालना जिल्हा सुखी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही येताच काय अपवाद राहत नाही. तर अशी मंगलमैत्री वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थ करायचा, म्हणून तुम्ही देखील अशी मंगलमैत्री करायला पाहिजे. मी ते ब्रह्मांड आणि ब्रह्मांडापासून मी पर्यंत अशी मंगलमैत्री करा, किंवा अशी देखील करू शकता. मी सुखी हो, पूर्व दिशा सुखी हो. पूर्व दिशा कुठे? इकडे की इकडे? पूर्व दिशा सुखी हो, पश्चिम दिशा सुखी हो. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पूर्व दिशा सुखी हो, पश्चिम दिशा सुखी हो, उत्तर दिशा सुखी हो, दक्षिण दिशा सुखी हो. आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य, वरची दिशा, खालची दिशा, सर्व प्राणी सुखी हो. दाही दिशा सुखी हो. नरकातले प्राणी, स्वर्गातले प्राणी, ज्यांची दुर्गती झाली त्यांची सुगती हो, आणि ज्यांची सुगती झाली त्यांना श्रोतापन्न प्राप्त हो, सकादागामी प्राप्त हो, अनागामी प्राप्त हो, अरहंत प्राप्त हो. याला म्हणतात मंगलमैत्री. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्व देत नव्हते. ते त्याचे हसून थट्टा करायचे. ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणी किंवा एखाद खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यान धारणेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेम भावना वृद्धिंगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. व संबंधीचा खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणीमात्राचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद आवडत नव्हते. त्याला समता आवडायची, समानता आवडायची, असमानता, विषमता बिलकुल आवडायची नाही. आपण म्हणतो ना, भेदाभेद अमंगळ, विश्वचे माझे घर, हे सगळं विश्व माझ्यासाठी घरासमान आहे. मग मी कोणाचा भेद करू? मी जाती भेद कशाला करू? मी धर्मभेद कशाला करू? मी प्रांतभेद कशाला करू? बरेच जण प्रांतभेद करतात. नाही तुम्ही तिकडचे,
नाही तुम्ही इकडचे, नाही तुम्ही तिकडूनच आले, नाही तुम्ही पाहुणेचे, नाही तुम्ही नवीन येते, तुम्हाला काय कळते, आम्ही जुने येतले, आम्ही सावकार आहे, आम्ही मूळचे, आम्ही वतनदार आहे, आम्हालाच कळते, तुम्हाला काय ढेकळं कळतंय? असं वाटतं सगळ्यांना. असा देखील विषमता भाव आपण केला नाही पाहिजे. आणि या विषमतेच्या भावातून खऱ्या अर्थाने आपल्या मनाची मलिनता वाढत जाते आणि आपलं मन मार्गदर्शनी दुर्गतीला प्राप्त होतं आणि याची देही याची डोळा प्रत्यक्ष आपण स्वर्गात जातो. कुठे जातो? कुठे जातो? नरकात जातो. म्हणून मनाची मलिनता आपण दूर केली पाहिजे. याची देही याची डोळामध्ये या जन्मामध्ये जे काही आहे ते इथेच आहे असंच जर मानलं तर पुढे काय रिझल्ट येईल याची काय तुम्हाला गॅरंटी, काय तुम्हाला समजणार आहे? आज जर तुम्ही चांगलं कराल तर चांगलं कराल, आज चांगलं पेराल तर उद्या चांगलं उगवेल. आज जर तुम्ही वाईट पेराल तर उद्या वाईट उगवेल. साधा सिंपल आहे. यालाच बुद्धाचा कर्माला म्हणतात, यालाच बुद्धाचा कर्माचा सिद्धांत म्हणतात, यालाच बुद्ध कर्म सिद्धांत म्हणतात, यालाच बुद्धाचा कर्मवाद म्हणतात, अकर्मण्यवाद नाही. कर्मा फिलॉसॉफी काय सांगते? कर्म तरी आज जे तुम्ही पेराल, आज जे तुम्ही कराल म्हणजे तेच तुम्हाला मिळेल. व्हॉट वी थिंक वी बिकम. जसा आपण विचार करतो तसंच आपण बनतो. व्हॉट वी ईट वी बिकम. जसं आपण खातो तसंच आपण बनतो. व्हॉट वी ड्रिंक वी बिकम. जसं आपण पितो तसंच आपण बनतो. बरोबर आहे. त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापलेले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला. त्या पक्षाला पान लागलेला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे आला. त्याने त्याच्या अंगावरील बाण उलटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसता होता त्या जागी आला. त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असेल. थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ, या ठिकाणी चुलत भाऊ आले नाही, थोड्याच वेळात त्याचा आत्ते भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तिथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले, आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. काय तो पाहिला काय? सिद्धार्थाला देवदत्ताने विचारले. सिद्धार्थ म्हणाला, होय. घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने दाखविला. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तो माझ्या स्वाधीन कर, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची जे आते भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची ही स्वभाव लक्षणे होती. काय स्वभाव होता बाळाची? खऱ्या अर्थाने जे आपण लक्षणे म्हणतो, शुभचिन्हे म्हणतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं जे म्हणतो ते यालाच म्हणतात. रानावनामध्ये सिद्धार्थ फिरत असताना त्याच्या समोर बाण लागलेला पक्षी येऊन पडला. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. बघा, छोट्याशा एवढ्याशा सिद्धार्थाच्या समोर बाण रुतलेला, बाण लागलेला, बाण मारलेला तो हंस येऊन पडला.
आणि सिद्धार्थाला वाटलं, अरे या मुक्या जनावराला कोणी मारलं असेल, कोणी याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असेल. अरे जो मारणारा आहे तो किती नालायक असेल की त्याने या मुक्या जीवाला मारलं. अरे आपण याला जीवदान दिलं पाहिजे, आपण याची मलमपट्टी फर्स्ट एड केला पाहिजे, आपण याचा बाण काढला पाहिजे, आपण याला खऱ्या अर्थाने प्रथमोपचार केला पाहिजे. आणि सिद्धार्थाने केलं देखील तसंच. त्याचा बाण काढला, त्याला पाणी पाजलं आणि तेवढ्यात सिद्धार्थाच्या समोर त्याचा आतेभाऊ कोण आला? देवदत्त आला. आणि काय म्हणतो देवदत्त? ही शिकार माझी, कारण मी त्या हंसाला मारलंय. शिकाऱ्याचा तो धर्मच असतो, ज्याने शिकार केली त्याचा हरिण होतो, त्याचा पक्षी होतो. परंतु सिद्धार्थ याही पुढे जाऊन काय म्हणतो? मारणाऱ्याची त्याची शिकार असेल, परंतु माझ्या समोर जर एखादा जीव तडफडत असेल तर मी त्या जीवाला वाचवणं हे माझं किती आद्य कर्तव्य आहे. आणि मी या जीवाला वाचवलंय म्हणून जीव घेणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा श्रेष्ठ असतो. या दोघांच्या मध्ये तीव्र वाद झाला बघा, भावाभावामध्ये. आज जर एखाद्याच्या घरामध्ये असा वाद झाला असता हे ना, समजा आपल्या घरी पाहुणे येतात आणि ज्यांच्याकडे पाहुणे येतात त्यांच्याकडे कोंबड्या असतात आणि एखाद्याच्या घरी अनावधानपणे अचानकपणे जावई आले की मग जावयाला आपण भोजन नाही, आपल्याला दुसरं तिसरं काही दिसतच नाही. त्या बिचाऱ्या कोंबड्याचा जीव घेतात आणि जावयाला खुश करून पाठवतात. किती मूर्खपणा आहे. परंतु त्या काळामध्ये 2500 550 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. घ्या काहीतरी शिकायचं. तुम्ही देखील लहानपणी कुत्र्याला दगड मारलेच असतील. कुत्र्याला दगड नाही पण पाय तरी मारलाच असेल. जे कोणी झोपलेलं असेल त्याच्या डोळ्यावर पाणी मारलं असेल, त्याच्या कानात काड्या घातल्या असेल, पण शांत तुम्ही बसले नसाल. पण हे लक्षण मात्र सिद्धार्थामध्ये बिलकुल दिसत नव्हते. ज्यावेळेस हा वाद सिद्धोधनाकडे गेला, लवादाकडे गेला, लवाद मध्ये त्या काळातले जजत होते, बरोबर. लवाद हा निष्पक्षपणे वाद जर आला तर निर्विवाद वाद सोडवायचा. त्यांचं देखील म्हणणं होतं की देवदत्ताने पक्षी हा जीव घेण्यासाठी मारलेला आहे, परंतु सिद्धार्थाने मात्र त्या पक्षाचा जीव वाचवला. म्हणून मारणाऱ्यापेक्षा तारणारा कधीही श्रेष्ठ असतो. ज्यावेळेस असं उत्तर त्या सिद्धोधनाच्या सुपुत्र सिद्धार्थ राजकुमार युवराजाने ऐकलं तर त्यावेळेस त्याने मुक्त हस्ते त्या आपल्या पक्षाला, राजहंसाला ट्रीट करून व्यवस्थित त्याला आकाशामध्ये सोडलं. हा एक गुण घेण्यासारखा आहे. आपल्या बौद्ध धर्मामध्ये देखील पहिलं शील आहे. काय शील म्हणा बरं? पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. म्हणजे मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही. मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही, हिंसा करू देणार नाही. आणि जो हिंसा, अनाचार दुराचार करणार नाही, करू देणार नाही. आणि जो करत असेल त्याचं देखील मी समर्थन करणार नाही. मी खोटं बोलणार नाही आणि खोटं बोलल्याशिवाय सगळ्यात प्रिय आपलं शील
दुनिया तिकडे काहीही करू, पण मी मात्र खरंच बोलेल. खरं बोल पण खोटं बोल पण मीच खरा आहे, बाकी सगळे खोटे. असं आपण कधी करायला पाहिजे. मी खरं बोलेल, दुसऱ्याला खरं बोलायला लागेल. जो कोणी खोटं बोलत असेल तर त्याला मी समर्थन करणार नाही, खरं बोलणाऱ्याचं मी समर्थन करणार. मी नशा करणार नाही, नशा करू देणार नाही. जो नशा करत असेल त्याचं मी समर्थन करणार नाही. हे शीर आपल्याला या सिद्धांताकडून शिकण्यास आहे. बघा, बोधिसत्व असताना हे आपल्याला शिकवण त्यांच्याकडून मिळत असेल तर बुद्ध झाल्यानंतर किती मोठी शिकवण आपल्याला त्यांच्याकडून मिळेल, आहे की नाही? म्हणून जगामध्ये सगळ्यात जास्त आज जर कोणत्या धर्माचा अध्ययन होत असेल तर ते केवळ आणि केवळ बौद्ध धर्माचा अध्ययन होते. आज जगामध्ये सगळ्यात जास्त परिवर्तन जर कोणत्या धर्मामुळे होत असेल तर ते केवळ आणि केवळ बौद्ध धर्मामुळे होत आहे. याची आपण दखल घेतली पाहिजे. बौद्ध धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे असं म्हणून चालत नाही, तर लोकांना तिकडे आकर्षित करण्यासाठी बुद्धाचा आपण पंचशील अष्टशील देखील आपण सांगणं फार आवश्यक आहे. ठीक आहे. बघा, एवढी करुणाबुद्धी, करुणावृत्ती, सद्बुद्धी, तेजबुद्धी, सूडबुद्धी नाही, कुबुद्धी नाही, द्वेषबुद्धी नाही, अहमबुद्धी नाही, मी बुद्धी नाही, स्वार्थ नाही, परमार्थ. आणि हा परमार्थ भाव, प्रेम भाव, करुणा भाव, अहिंसा वृत्ती आपण सिद्धांतावरून अवश्य शिकली पाहिजे. म्हणूनच बुद्धाला अहिंसेचे जनक म्हणतात, अहिंसेचे पुजारी म्हणतात, अहिंसेचे प्रणेते म्हणतात, पायोनियर ऑफ नॉन व्हायलन्स. आणि अशा बुद्धाचे आपण शिकवण ग्रहण करतो. म्हणून आपण देखील कधी कोणाचा द्वेष करायला नाही पाहिजे, आपण देखील कोणाबद्दल वाईट बोलायला नाही पाहिजे. एवढं जर आपण आपल्या मनाला शिक्षण देऊ, प्रशिक्षित करू ध्यानाच्या, धम्माच्या, धर्माच्या, अध्यात्माच्या बलावर, तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, सर्वांनी म्हणा साधू साधू साधू. करा याचना ओकास. करा त्रिवार अभिवादन. बुद्धं नमामि म्हणून बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. म्हणा महासाधुकार द्या. एकाच आवाजात म्हणायचं. परत वन्स मोर. ठीक आहे. हे बंद करा. अच्छा, ये क्या है?